नमस्कार. द माइंड या विषयावर माझ्या या वेबसाईटवर मी बरीचशी माहिती दिलेली आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे स्वामीजींनी जे सांगितलं की मन जन्माच्या अगोदर अस्तित्वात असतं, तर जन्म घेताना शरीराला चिकटतं किंवा पेशीला चिकटतं, मग शरीर धारण करतं, सुखासाठी ते गती निर्माण करतं आणि मृत्यूच्या वेळेस शरीराला सोडून ते निघून जातं. म्हणजे मनाचं अस्तित्व जन्माच्या अगोदर आणि मृत्यूनंतर असतं. त्याच्या स्वामी नो यू डोटमध्ये वगैरे बरेच प्रयोग दिलेले आहेत आणि पुरावे दिलेले आहेत, संशोधन दिलेलं आहे, याच्यावर लेक्चर्स आहेत. तर स्वामीजीने असं सांगितलं की हे घडतं कसं गणिताच्या भाषेत, आणि त्याच्यावर जन्ममृत्यू मोक्षरहस्य वगैरे शिबिरं स्वामीजींनी दिलेली आहेत आणि हे शिबिर मी केलेलं आहे. आता या संदर्भामध्ये मनाची शक्ती किती कॅलरीज आणि टर्नओव्हर होतो याचं मी थोडक्यात तुम्हाला विश्लेषण सांगणार आहे. आता असं पहा, इथे स्वामीजींनी श्रद्धा या पुस्तकामध्ये एक भाग दिलेला आहे. त्याने असं सांगितलेलं आहे की एक तक्ता दाखवलेला आहे. त्याच्यात दाखवलं की 2.5A म्हणजे जन्मपूर्व स्थिती आहे, 2A म्हणजे जन्माच्या वेळेची स्थिती आहे आणि A म्हणजे मरतानाची स्थिती आहे, म्हणजे मृत्यूच्या वेळेची स्थिती आहे. आता बघा, जन्माच्या अगोदर 1 मिनिटाला नाडीगती आहे 150, जन्म घेतल्यावर 120 नाडीगती पर मिनिट आणि मृत्यू समय ती 60 आहे. आता हे सरासरी घेतलेले आहेत. आता स्वामीजींनी गणित काय केलंय की 100 तिथे त्यांनी ॲव्हरेज घेतलेलं आहे, 60 वर्षाचं आयुष्य धरलेलं आहे. मग 100 पल्स रेट ॲव्हरेज घेतलेली आहे, 60 वर्षाचं आयुष्य घेतलंय, 24 तासाचा एक दिवस, 365 दिवसांचं, अशा पद्धतीने ते गणित मांडलेलं आहे. आता तुम्ही इथे 60/365 मल्टिप्लाय 24 मल्टिप्लाइड बाय 60/100 असं जर तुम्ही गणित केलं तर त्याने दिलेलं आहे की 3 गतीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर 3,15,36,00,000 पल्स रेट नाडी गती ही पूर्णपणे माणूस खर्च करतो. आणि उष्णतेच्या बाबतीत 6,57,00,000 कॅलरीज तो खर्च करतो. म्हणजे दिवस आणि वर्ष यांचं जर गणित मांडलं तर मृत्यूपर्यंतच्या शक्तीचा हिशोब त्यांनी दिलेला आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही ही शक्ती खर्च करता, तर त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. त्यांनी सांगितलं की जन्माच्या वेळेस 21 कोटी उष्णता शक्ती असते आणि मृत्यू समय 14 कोटी शक्ती उरते. म्हणजे 7 कोटी शक्ती तुम्ही मधल्या जन्माच्या ह्या सुखाच्या याच्यात खर्च करता. आता ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्याबद्दल खूप शेकडो पुरावे आहेत, त्याच्यावर अभ्यासही खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि स्वामीजींनी मृत्यूनंतर आयुष्य असतं याच्यावर पुरावे दिलेले आहेत. स्वामीजींचं म्हणणं असं होतं की तुम्ही जी मनाची शक्ती खर्च करत जाता, हे माइंड पॉवरचे खर्च करत जातं, पल्स व्हेरिएशन्समध्ये आपल्याला ते कळतं, आणि हे शक्ती खर्च केलेलं मन परत शक्ती मिळू शकत नाही, बिकॉज देर इज नो रिव्हर्सिबल प्रोसेस इन नेचर. त्याच्यामुळे तुम्ही जेवढी तुमच्या मनाची शक्ती वाचवाल, ती एकाग्र कराल, संकल्प कराल, तेवढी ती वाचेल आणि तेवढ्या एनर्जीचा उपयोग तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकाल. आणि म्हणून द माइंड या विषयावर मी भरपूर वाचन जे केलेलं आहे त्याच्यावर मी बरेच रेफरन्सेस माझ्या वेबसाईटवर देतोय. परंतु बऱ्याचदा काय होतं की गणिताच्या भाषेत मांडताना ही गफलत होते. म्हणून मी हा विषय मुद्दामून एक छोटी फिल्म ह्याच्यावर बनवली की गणिताच्या भाषेत मनाची व्याख्या आणि मनाचा विचार स्वामीजींनी निवेद तत्वज्ञानात कसा मांडलेला आहे आणि ह्याचे प्रयोग पण करता येतील आपल्याला. ह्याचे काही स्वामीजींनी आणखीन पुरावे संदर्भ दिलेले आहेत. तर या निमित्ताने मला असं आवाहन करावं असं वाटतं की माणसाला तो फक्त स्वतःच्या आयुष्याचा विचार करतो की मला सुख मिळेल, पण त्याला मृत्यूनंतर दुःख भोगायचंच आहे. मला काही लोक म्हणतात की अहो ह्या माणसाला सगळं आयुष्यात सुखच मिळालं आहे. असं होणारच नाही निसर्गाच्या नियमाप्रमाणे. जर त्याने आयुष्य आत्ता भोगलं असेल पूर्ण सुख, तर त्याला कुठेतरी पुढे दुःख भोगावं लागेल. दुःखाचे सुखाचे प्रत्येक माणसाचे इतके आनंद प्रकार आहेत, पण स्वामीजींनी जनरल सांगितलं की माणसाच्या अपेक्षा काय असतात, पुत्राचा लाभ व्हावा, मुलाचं कल्याण व्हावं, संपत्ती मिळावी, मान मिळावा, सत्ता मिळावी वगैरे वगैरे. म्हणजे 8 कॅटेगरीज केल्या. त्याच्यात एक कॅटेगरी आहे मृत्यूनंतरचं दुःख आणि शांत मृत्यू. मग स्वामीजींनी सांगितलं की 80% वरती प्रमाण असं आहे की दुःखमय मृत्यूच झालेले आहेत लोकांचे, मोठ्या मोठ्या लोकांचे, कर्तव्य लोकांचे एंड वाईट झालेले आहेत. बरं, असं पण नाही, आध्यात्मिक लोकांचे पण एंड वाईट झालेले आहेत. आणि मृत्यूनंतरच्या दुःखावर तर स्वामीजींनी अप्रतिमच लेख लिहिलेले आहेत की ती शक्यता कशी आहे. आत्ता मी ही फिल्म करत असताना परवाचीच घटना जी आहे की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YSR रेड्डी यांचा जो अपघाती मृत्यू झाला, हे ह्याचं शक्तीचं उदाहरण म्हणता येईल.
लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन. ते मागे मुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्र्याची दुसरी टर्म ते जिंकले, लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन, देहांतर झालं, मृत्यू झाला. आता आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्याप्रमाणे दूषित आहे का, ते किती वर्षापासून आहे ते मला बघायला लागेल. म्हणजे त्यांचा माझा तिथे मी त्या वास्तूचा अभ्यास केलेला नाही, परंतु यथावकाश मी आंध्र प्रदेशला त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कार्यालयाला भेट देणार आहे आणि शक्य झालं तर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. कारण माझे वडील महाराष्ट्रीयन आणि आई आंध्र प्रदेशची, तेलंगणा. माझे आजोबा हैदराबादचे, तिथले वरिष्ठ अधिकारी होते. आणि माझ्या लहानपणीच्या काळामध्ये म्हणजे मी 5वी ते 9वीपर्यंत जवळजवळ प्रत्येक उन्हाळी सुट्टीमध्ये मी हैदराबादला असायचो. तर मी जेव्हा ही घटना वाचली पाहिली तर मी निवेदिता तत्त्वज्ञानाच्या भाषेत त्याचा असा विचार केला की त्याला लोकप्रियता मिळाली, सन्मान मिळाला, मुलगा आमदार झाला, सगळे सुख मिळाली, अपघातात मृत्यू झाला. हे कुठेतरी निसर्ग तुम्हाला कॉम्पेन्सेट करायला होतो. एक मिळालं की दुसरं घेतो, दुसरं मिळालं की तिसरं घेतो. म्हणून निसर्गामध्ये नेत्यांनी निसर्ग नियम पाळणं फार महत्त्वाचं आहे. आणि कुठेतरी मला सुख मिळेल का, याच्यापेक्षा लोकांना कसं सुख मिळेल, मी कसं त्यासाठी त्याग करू शकतो, हा विचार केला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मनाच्या शक्तीचा उपयोग करून ती वाचवून आपलं उद्दिष्ट साध्य केलं पाहिजे. दुःख तर टाळणार नाहीच आहे, पण दुःखाचं दुःख पण जरूर कमी करता येईल. एवढं मात्र निवेदिता तत्त्वज्ञानाच्या माझ्या स्वतःच्या अनुभवांनी खात्रीने मी सांगू शकतो. तर या निमित्ताने ज्या नेत्यांना किंवा ज्या व्यक्तींना या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी या वेबसाईटवर अधिक माहिती घ्यावी, अधिक अभ्यास करावा, स्वामीजींची पुस्तकं वाचावीत, असं मी त्यांना नम्र आवाहन करतो. आणि शुभेच्छा. धन्यवाद.